आणि खरंच पूर्ण कोकणचं सुख मी इथे अनुभवलं आहे. नमस्कार, मी आहे स्नेहा आणि मी आले दापोली फिरायला बाईकवरून. फिरण्याआधी पोटोबा करायला थांबलो. पोह्यात वरून खोबरं आणि विचारपूस करणारी माणसं भेटली तर समजून जा तुम्ही कोकणात आहात. काकूंनी खाऊ घातलेल्या आणि नुकताच बनवलेल्या अळवाच्या लाडूने तर मजाच आली. वर कोकम सरबत. आहा हा. दापोली शहरातून हर्णे समुद्राकडे जाताना 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर केशवराज मंदिर आहे. याआधी आम्हाला या मंदिराची काहीही कल्पना नव्हती. पण गाडी पार्क करून जो रस्ता सुरू झाला ना, कोकणाला स्वर्ग म्हणावा ते हेच का? सुपारीच्या बागांमधून निघालेली निमुळती वाट कधी संपू नये असं वाटत होतं. तिथला थंडावा मनाला शांत करत होता. काही वेळ या डॉगेशबाईने आमची साथ धरली. आंबट आणि गोड कोकम, मिरचीचं लोणचं, जे काही घेता येईल ते घेतलं, कारण अशी चव शहरात भेटणं अवघड आहे. काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर एक पाण्याचा ओढा लागतो आणि मग थोड्या चढाईच्या पायऱ्या सुरू होतात. वर चढताना आम्हाला एक कासवाचं कातळ शिल्पही दिसलं. पोचल्याबरोबर झऱ्याच्या पाण्याने बनलेल्या कोकम सरबतवर मस्त ताव मारला आणि मग गेलो मंदिरात. ते अगदी जसं मला वाटलं होतं तसंच आहे. कोकणातल्या परंपरेला आणि वास्तुरचनेला साजेसं. वसुत गावातील हे मंदिर फार पुरातन पांडवकालीन असून भगवान श्री विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गाभाऱ्यात श्री केशवराज यांची काळ्या पाषाणाची 3.5 फुटाची मूर्ती आहे. समोरील गोमुखातून 12ही महिने वाहणारे पाणी हे एका आंब्याच्या बुंदातून जिवंत झऱ्याचे शुद्ध व निर्मळ पाणी आहे. इथे एक वेगळी शांतता होती. दापोलीतलं हे मंदिर खूप सुंदर तर आहेच, पण त्यासोबत इकडे जाण्याचा रस्ता तेवढाच आल्हाददायक. निसर्गाचं हे चित्र डोळ्यात साचून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी.